सुदीपा वेग हे भरारीच्या सोमवारच्या या फ्रेश आणि नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये लग्न सराईच्या दिवसांमध्ये तुमच्यासाठी एक सुंदर असा पेहरावाचा ऑप्शन घेऊन आलोय आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहणार आहोत इंटिरियरमध्ये एक इंटरेस्टिंग टिप। सुरुवात करूया या एपिसोडला। लग्न सराईच्या दिवसांमध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पेहरावाचे पर्याय पाहायला मिळतात। त्यामध्ये इंडो वेस्टर्न फ्युजन आहे, लेहंगे आहेत, साड्या तर आहेतच, पण खरं तर अशा पद्धतीने लग्नांसाठी घेतलेले कपडे हे खूप जास्त हेवी असतात आणि त्यामुळे ते नंतर वापरता येतातच असं नाही। यासाठी एक उत्तम पर्याय आहे तो ड्रेस सूट शिवण्याचा। आता हा ड्रेस सूट शिवण्यासाठी मटेरियल सुद्धा निवडणं गरजेचं आहे। त्यामुळे मृण्मयी आज आपल्याला माहिती देणार आहे की लग्नासाठी जर ड्रेस सूट शिवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ड्रेस मटेरियल कसं निवडाल। हाय, मी मृण्मयी अवचट। प्रत्येक वेळेला लग्नाचा सीझन असेल आणि एखादा लग्न अटेंड करायचं असेल तर लेहंगाच हवा असं नाही किंवा साडीच हवं असं नाही। तुम्ही एखादा छानसा सूट सुद्धा बनवू शकता आणि तो सूट असा बनवू शकता जो नंतरही वापरता येईल। खूपदा लग्नासाठी केलेले कपडे हे पडून राहतात, म्हणून रंग आणि कापड हा योग्य तुम्ही जर याची निवड केलीत आणि कट जर तुम्ही असा दिलात जो ट्रेंडी असेल, जो नंतरही वापरू शकाल, तर तुमचा तो कपडा आणि ते बनवलेले कपडे वाया जाणार नाहीत। तुम्ही जास्त त्याचा वापर करू शकाल। माझी एक क्लायंट आहे जिच्यासाठी हा मी एक ड्रेस बनवते आहे। मी रंग मुद्दाम पेस्टल घेतला आहे, म्हणजे तो जास्त वारंवार घालता येईल। डार्क रंग आपल्याला फंक्शनला घालता येतात किंवा इव्हनिंगच्याच ओकेजनला घालता येतात, वेरॅज पेस्टल्स असतील तर ते आपण दिवसाच्या पण छोट्या एखादी पूजा असेल किंवा छोटे समारंभ आपल्याला कुठे अटेंड करायचे असतील तर आपण घालू शकतो। साधी कापडा जी आपल्याला बाजारात मिळतात तीच मी उचलली आहेत आणि त्याच्यापासून मी हा एक सूट तयार करणार आहे। मोनोटोन ही थीम घेतली आहे, म्हणजे एकाच रंगात सगळं असं मी ही थीम घेतली आहे। याच्यामध्ये मी एक प्लेन जॉर्जेटचा रंग घेतला आहे। त्याच रंगामध्ये मी हे चंदेरी ब्रोकेड कापड घेतलं आहे। या चंदेरी ब्रोकेडमध्ये गोल्डची पण बुट्टी आहे आणि थोडीशी ब्रॉन्झ किंवा कॉपरी स्टोन असलेली बुट्टी आहे, ज्याच्यानी मिक्स अँड मॅच करायला याच्याबरोबरची लेस किंवा वर्क द्यायला सोपं जाईल आणि जास्त गोष्टी आपण कोऑर्डिनेट करू शकू। हल्ली बाजारामध्ये सँटॉन म्हणून एक कापड मिळतं, याला थोडी चमक असते। हे कॉटन बाय सिल्क असतं आणि याचा फॉलही छान येतो। याला पलाझो, सलवार, चुडीदार याच्यासाठी पण वापरू शकता आणि एखादा ट्रान्सपरंट कापड असेल तर त्याला लाइनिंगला पण तुम्ही वापरू शकता। हे त्याच रंगाचं मी सँटॉन घेतलं आहे। ह्याचा मी टॉप करणार आहे, कुर्ती करणार आहे सरळ। हे जॉर्जेटला मी या सँटॉनचं मी लाइनिंग लावणार आहे, ज्याच्याने याचा फॉल चांगला येईल आणि याचाच मी खाली बॉटम देणार आहे आणि चंदेरी कापडाचाही वापर करणार आहे। त्याच्याबरोबरीने गोटावर किंवा थोडीशी कसब वापरून एम्ब्रॉयडरी देण्याचा विचार आहे। बघूयात हा एक फंक्शनसाठी पेस्टल कलरमध्ये मोनोटोन थीम मधला ड्रेस कसा बनतोय ते।